विद्यार्थी मित्रांनो, बँकेच्या फायनल अकाउंटमधलं प्रॉफिट अँड लॉसबद्दल मी हे पहिलं उदाहरण घेत आहो. मला थोडंसं मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा इन्स्ट्रक्शन दिली त्यामध्ये थोडंसं जरा एक माझा व्हिडिओ चुकीने तो व्हर्टिकल म्हणजे सरळ याच्यात बनवण्यात आला होता, त्यामुळे तुम्हाला ते दिसण्यामध्ये सुरुवातीला प्रॉब्लेम गेले असेल. मात्र नंतर ते थोडंसं चांगलं दिसत होतं, परंतु मी त्याची सॉफ्ट कॉपीसुद्धा तुम्हाला त्या ग्रुपमध्ये टाकलेली आहे. तर तेवढा कन्सिडर. आता मात्र असं होणार नाही, कारण मी ते आता हॉरिझॉन्टलमध्ये म्हणजे आडव्याच्या स्क्रीनमध्ये तो व्हिडिओ आता बनवत आहोत. त्यामुळे तुम्हाला आता हे चांगलं समजेल. म्हणून आपण आता पहिल्यांदा बघून घेऊया की बघा, तो पहिलं उदाहरण घेतो आपण. आणि त्या उदाहरणामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन्स, म्हणजे खालील दिलेल्या माहितीच्या आधारे प्रिपेअर पी अँड एल अकाउंट ऑफ जनता बँक. म्हणजे कुठली बँक? जनता बँकेचं प्रॉफिट अँड लॉस. का बरं प्रॉफिट अँड लॉस बनवतात? माहिती आहे तुम्हाला की इयर एंडेडला प्रत्येक बँकेला किती प्रॉफिट लॉस झालेला आहे हे शोधायचं असते. म्हणून ते प्रत्येक बँक आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवत असतात. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसं बनवायचं ते मी तुम्हाला खाली सांगतो. की तुम्हाला माहीत असेल की प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नेमकं काय? की इन्कम मायनस एक्सपेंडिचर. झालं ना? कोणालाही आपण प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला कसा म्हणतो आपण? की ज्याचं इन्कम जास्त आणि एक्सपेंडिचर कमी त्याला प्रॉफिट झाला, परंतु ज्यांना एक्सपेंडिचर जास्त झाला आणि इन्कम कमी आहे त्याला लॉस झाला. सौके साहब बनाना बाप का नाम चलाना, जसं म्हणतो ना आपण त्याला. म्हणजे एक्सपेंडिचर जो जास्त करेल तो नुकसानीच जाणारच आहे. आणि म्हणून पण तुम्हाला मग मी सांगितलं की इन्कमचे दोनच असतात बँकेची हेड. आपण आपल्या त्या फॉर्मॅटमध्ये इंटरेस्ट अँड डिस्काउंट हे 13 नंबरमध्ये येत असतात. म्हणजे बँक जे इंटरेस्ट आणि डिस्काउंट कमवतात. आता बँक इंटरेस्ट कशावर कमवते? जेव्हा बँक लोन देतात. लोन दोन प्रकारचे आहे, कॅश लोन, क्रेडिट लोन वगैरे असे प्रकारचे लोन जे असतात. शॉर्ट टर्म लोन, लाँग टर्म लोन, अनेक प्रकारचे लोन्स आहे. तर बँक लोन्स देतात कस्टमरला आपल्या, तर त्या लोनवर बँक इंटरेस्ट चार्ज करत असते, तर ते बँकेचं इन्कम आहे. बँक पुन्हा डिस्काउंट पण कमवत असते. तर इंटरेस्ट अँड डिस्काउंट हे इन्कम बँकेचं. याचा नंबर तुम्हाला सांगितलं शेड्यूल नंबर 13 आहे. कारण आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपण जेव्हा भाग घेतलं होतं तर इन्कमचे 2 शेड्यूल दाखवले आम्ही, 13 आणि 14. आता मग 14मध्ये काय? तर इंटरेस्ट आणि डिस्काउंटचं इन्कम सोडून बाकीच्या कुठल्याही इन्कम असो त्या सर्व इन्कम ह्या 14मध्ये येतात. मग झालं, 2च बँकेचे इन्कम्स असतात. इंटरेस्ट अँड डिस्काउंट एक 13 नंबर आणि अदर इन्कम हे 14 नंबर. तर आपण काय करायचं की हे गणिताचं पहिले वाचत जायचं आणि मग त्याला नंबरिंग करून टाकायचं. म्हणजे मग आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही गणित सोडवताना. मग राहिला एक्सपेंडिचर. तर एक्सपेंडिचरसुद्धा तसेच आहे. इंटरेस्ट पेड, बँकेने जे इंटरेस्ट दिलेलं असेल ते इंटरेस्ट 15 नंबरमध्ये येते. एक्सपेंडिचर हा बँकेचा. आणि मग इंटरेस्ट सोडून बाकीचे सर्व एक्सपेंडिचर जे असेल ते एक्सपेंडिचर ऑपरेटिंगमध्ये म्हणजे 16 नंबरमध्ये येत असतात. झालं. आणि मग आहे प्रोव्हिजन्स. तर प्रोव्हिजन्स तुम्हाला सांगितलेलेच आहे की बॅड डेट रिझर्व, टॅक्स प्रोव्हिजन्स ह्या 2 रिझर्व असतात त्या प्रोव्हिजनमध्ये येतात. आणि म्हणून आता आपण या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवण्यासाठी जे त्यांनी टर्म्स दिलेले आहे ते सर्व टर्म्स आपण आता त्याचं नंबरिंग करून घेऊ की कोणतं टर्म्स इन्कममध्ये जाते आणि कोणतं एक्सपेंडिचरमध्ये जाते, कोणतं 13-14मध्ये जाईल आणि कोणतं 15-16मध्ये. इन्कमचे 2 टर्म्स आहेत, 13 आणि 14, आणि एक्सपेंडिचरचे 2 टर्म्स असतात, 15 आणि 16. तर चला मी वाचून घेऊ आपण पहिलं आणि मग मी तुम्हाला समजून सांगतो. तर सगळ्यात पहिले बघा, या गणितामध्ये इंटरेस्ट ऑन ओव्हरड्राफ्ट आहे. आता ओव्हरड्राफ्ट म्हणजे माहीत असेल की आपण आपली जो कस्टमर असतो, जो कस्टमर आपल्या जमा रकमेपेक्षा जेव्हा जास्त रक्कम उचलतो त्याला ओव्हरड्राफ्ट म्हणतात. आणि आपण जेव्हा बँकेतून जास्त रक्कम उचलतो आपल्या अकाउंटमध्ये, तर ही काही फॅसिलिटीज सर्व अकाउंटला नसतात, ती फक्त करंट अकाउंटला मॅक्सिमम फॅसिलिटीज असतात. तर करंट अकाउंटवाले जेव्हा जास्त पैसे उचलतात त्यांच्या जमा रकमेपेक्षा त्याला ओव्हरड्राफ्ट म्हणतात. आणि मग जेवढी रक्कम त्यांनी जास्त उचललेली असते त्याच्यावर बँक इंटरेस्ट चार्ज करत असते. तर ते बँकेचं इन्कम झालं. म्हणून आणि मी म्हटलं ना की इंटरेस्ट इन्कम असो की इंटरेस्ट एक्सपेंडिचर असो हे दोघंही सेपरेट राहतात. इंटरेस्ट 13 मिळालेलं आणि इंटरेस्ट दिलेलं हे 15मध्ये. म्हणून हे बँकेचं इन्कम आहे, म्हणून याचा नंबर काय येणार? आपला 13 नंबर येणार. ठीक आहे. मग दुसरं टर्म्स आहे
तुम्ही म्हणजे बघून घ्या की इंटरेस्ट अर्न जो आहे, सॉरी इंटरेस्ट ऑन ओव्हरड्राफ्ट हा 13 नंबरमध्ये येणार. मग आता रेंट अँड टॅक्सेस. आता रेंट अँड टॅक्सेस, बँकेने रेंट अँड टॅक्सेस दिलं असेल तर तो रेंट अँड टॅक्सेस बँकेचा खर्च आहे आणि बँकेचा खर्च इंटरेस्ट सोडून बाकीचे सर्व खर्च हे 14मध्ये येतात, म्हणून त्याला तुम्ही 14 नंबर देणार. कशाला? रेंट अँड टॅक्सेसला 14 नंबर, म्हणजे हे 14 नंबरच्या हेडमध्ये जाणार. मग डायरेक्टर फीस हा सुद्धा खर्चच आहे, तो सुद्धा 14मध्येच जाणार. आणि मग आता पुढे बघा, इंटरेस्ट अर्न ऑन लोन. अर्न म्हणजे प्राप्त करणे, म्हणजे बँकेचं इन्कम झालं ना, म्हणून याला नंबर येणार पुन्हा 13 नंबर येणार इंटरेस्ट अर्नला. या इंटरेस्ट अर्नला का नंबर येणार? पुन्हा 13 नंबर येणार. मग त्याच्यानंतर रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड. मी सांगितलं होतं बघा, रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड ॲडजस्टमेंटमध्ये दिलं असेल तर ते -13मध्ये करा म्हणून सांगितलेलं आहे बघा का मगांच्या त्या विचामध्ये. म्हणून हे इंटरेस्ट अर्न ऑन 13 -13मध्ये घ्यायचं. म्हणजेच हे जे इंटरेस्ट रिबेटचा अर्थ होतो की इंटरेस्ट रिसिव्ड इन ॲडव्हान्स, म्हणजे डिस्काउंट जो असतो ना, डिस्काउंट मिळाला बँकेला प्राप्त झालेला असतो, तर तो डिस्काउंट हा पुढल्या वर्षाचा असते, म्हणून तो रिबेटमधून म्हणजेच त्याच्यातून मायनस करायचा असतो. पुढे इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. तर बँकेचं कामच आहे डिपॉझिट घेणे आणि त्याच्यावर व्याज देणे, म्हणून हा 14मध्ये येणार इंटरेस्ट. त्याच्यानंतर कमिशन. आता बँकेचं काम आहे, मॅक्सिमम बँकेचं काम असते कमिशन कमवणे बँकेचं, आणि म्हणून अदर इन्कममध्ये येणार, म्हणून ते 14मध्ये येणार. त्याच्यानंतर आता बघा इस्टॅब्लिशमेंट एक्सपेंडिचर. आता हा जो इस्टॅब्लिशमेंट एक्सपेंडिचर आहे, इस्टॅब्लिशमेंट एक्सपेंडिचर म्हणजेच त्याला ऑफिस एक्सपेंडिचरसुद्धा असे म्हणतात, आणि म्हणून एक्सपेंडिचर आहे ते एक्सपेंडिचरचं इंटरेस्ट सोडून द्यायचं, बाकी एक्सपेंडिचर म्हणजे बघा इन्कमचे 2 हेड 13, 14 आणि एक्सपेंडिचरचे 2, 14 हेड 15 आणि 16, म्हणून 15 नंबरचे इंटरेस्ट सोडून द्या, याला 16 नंबरमध्ये घ्या. डिस्काउंट ऑन बिल डिस्काउंटेड म्हणजे बँकेचं हे इन्कमचं टर्म आहे, कोणतं डिस्काउंट, आणि डिस्काउंट आणि इंटरेस्ट मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं हे 13मध्ये येणार. ठीक आहे. आणि मग इंटरेस्ट ऑन कॅश क्रेडिट हे सुद्धा बँकेचं इन्कमचं पद आहे, हे सुद्धा इंटरेस्ट असल्यामुळे इन्कम आहे, 13मध्ये येणार. आता बघा इंटरेस्ट म्हणजे 13चे पदं पहिलं वरचं झालं, ते झालं, एकूण 2-3 पद झाले. इंटरेस्ट ऑन करंट अकाउंट बँकेचं इंटरेस्ट खर्च आहे म्हणून 15मध्ये येणार, एक्सपेंडिचर आहे तो. त्याच्यानंतर सनरी एक्सपेंडिचर. सनरी एक्सपेंडिचर हे बँकेचं एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचर असल्यामुळे सनरी एक्सपेंडिचर, प्रिंटिंग स्टेशनरी, पोस्टेज, ऑडिट फीस हे सर्व ऑपरेटिंग एक्सपेंडिचर आहे, कारण एक्सपेंडिचर आहे सर्व, आणि एक्सपेंडिचरमधलं इंटरेस्ट सोडून द्यायचं, आणि बाकीचे म्हणजे इंटरेस्टचं हेड आहे 15 एक्सपेंडिचरच्या, आणि बाकी सर्व खर्चाचं हेड आहे 16 नंबर, म्हणजे 4ही पदं 16मध्ये येणार. आणि मग इंटरेस्ट ऑन सेव्हिंग अकाउंट. तर बँकेचं खर्च आहे हा, म्हणजे हे खर्चाचे बघा म्हणजे 15 आणि 16. तर एक्सपेंडिचरमध्ये इंटरेस्ट नावाचंच पद 15ला असतात इंटरेस्ट, आणि मग बाकीचे सर्व टर्म जे असतात एक्सपेंडिचर ते 16मध्ये येतात. तर अशा प्रकारे तुमचे हे सगळे नंबरिंग झालेलं आहे बघा. आणि मग त्याच्यानंतर आता बघा की यामध्ये त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 55%. तर हे ॲप्रोप्रिएशनमध्ये येतात. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन्स जे दिलेलं आहे तुमचं हो एक मिनिट, ॲप्रोप्रिएशनमध्ये नाही, आपण याला प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन्स हे मी म्हटलं जसं बॅड डेप्ट्स आणि किंवा बॅड डेप्ट्स आणि टॅक्स प्रोव्हिजन ह्या सर्व तुमच्या पीमध्ये येणार, म्हणजे प्रोव्हिजनमध्ये. प्रोव्हिजन नावाचं पद आहे बघा, 15 आणि 16 नंतर प्रोव्हिजन नावाचं टर्म येत असते, त्याला नंबर नाही आहे, कुठलंच शेड्यूल नाही आहे ते. आणि हे बॅड डेप्ट्स हे दोन्ही पदं कुठे येणार? पीमध्ये येणार. त्याच्यानंतर आता इथं ट्रान्सफर 20% आहे, पण ॲक्च्युली हे चूक झालेलं आहे, इथं 25 पाहिजे. आता नवीन नियमानुसार 25% झालेलं आहे, तर इथं प्रिंटिंग जुनी असल्यामुळे ती 20% झालेलं आहे. तुम्हाला आता स्टॅच्युटरी रिझर्व ही 25% झालेलं आहे, म्हणून हे स्टॅच्युटरी रिझर्व तुमचं ॲप्रोप्रिएशनमध्ये येणार, एमध्ये येणार. त्याच्यानंतर प्रोव्हिजन फॉर डिव्हिडंड हे पण ॲप्रोप्रिएशनमध्ये येणार, एमध्ये येणार.
आणि बॅलन्स ऑफ लास्ट इयर हे सुद्धा एमध्ये म्हणजे ॲप्रोप्रिएशनमध्ये. म्हणजे 3 ॲडजस्टमेंट ह्या ॲप्रोप्रिएशनच्या आहेत. आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसा बनवायचा ते तुम्हाला एकदम थोडं इझी पद्धतीने समजून जाईल. तर बघा, मी आता सोल्युशन्स खाली दाखवलेलं आहे की जनता बँक लिमिटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 1998 करता बनवलेलं आहे. आणि याच्यामध्ये म्हटलेलं आहे, बघून घ्या, पर्टिक्युलर शेड्यूल नंबर आणि हे रुपीजचा कॉलम आहे. रुपीजचे ॲक्च्युली 2 कॉलम आहे, लास्ट इयर वगैरे लिहायची गरज नाही आहे. मी पुढच्या एक्झाम्पलमध्ये तसं आलेलं आहे. तर आता बघा, इथं पहिले मी टाकलेलं आहे नंबर 1मध्ये बघा, इन्कम नावाचं पद दाखवलेलं आहे, इन्कम. आणि इन्कम 2 येतात म्हटलं मी. हे 13 नंबरचं इन्कम येते आणि 14 नंबरचं इन्कम येते. तर 13 नंबरमध्ये बघा, म्हणजे बँकेचं फक्त 13 नंबरमध्ये इंटरेस्ट अर्न नावाचं, इंटरेस्ट अँड डिस्काउंट नावाचं पद आहे. आणि मग हे 2 सोडून बाकीचे जे आहे अदर इन्कममध्ये येतात. तर बघा, इंटरेस्ट ऑन ओव्हरड्राफ्ट आपण 13 नंबर लिहिलं होतं. इंटरेस्ट ऑन लोन आपण 13मध्ये लिहिलं होतं. इंटरेस्ट ऑन कॅश क्रेडिट 13मध्ये लिहिलं होतं. डिस्काउंट, आता हा बिल डिस्काउंट ऑन बिल डिस्काउंटेड, त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंटमध्ये बघा, सॉरी, ट्रायल बॅलन्समध्ये रिबेट दाखवलं होतं. हे रिबेट मायनस करून घ्यायचं आहे याच्यामधून आणि ते बाहेर लिहायचं. म्हणजे हे सर्व 4 पदं 1, 2, 3, 4 इंटरेस्टची आणि डिस्काउंटची टर्म्स यांची बेरीज करून घ्यायची. म्हणजे हे 13ची बेरीज झालेली आहे. आणि अदर इन्कम्स जे आहे, फक्त कमिशन नावाचं होतं ज्याला 14 नंबर लिहिलं होतं आपण, ते एकच टर्म आहे आणि म्हणून हे टोटल झालं. तर आता नंबर 1 टोटल म्हणजे ए अँड बी, म्हणजे याची ही टोटल आणि ही 16,400 टोटल, या दोघांची मिळून ही टोटल येणार आहे. म्हणजे याला टोटल इन्कम म्हणू. म्हणजे झालं कसं बघा, की अगोदर आपण पहिले या 4 पदांची इथं बेरीज करून घेतली आणि इथं ह्या एकटंच पद होतं, एकटंच, याची बेरीज ही आली आणि ही बेरीज, ही वाली बेरीज आणि ही याला ए म्हणता, याला आपण ए म्हणू बघा, याला ए म्हणू आणि याला बी म्हणू. या दोघांची बेरीज म्हणजे टोटल ए बी, म्हणजे हा इन्कमचा टर्म झाला. टोटल इन्कम या बँकेची किती झाली बघा, 15,000. या बँकेची टोटल इन्कम आहे 15,80,400. मग आता हे झालं इन्कम. या बँकेने किती कमवले, 15,80,400. या बँकेचं एक्सपेंडिचर किती आहे बघा, की या बँकेने इंटरेस्ट नावाच्या टर्मवर इंटरेस्ट पेड केलेला आहे. त्याचं नंबर आहे हेड 15 आणि 16. 15 आणि म्हणजे इंटरेस्ट 15 आणि मग बाकीचे एक्सपेंडिचर हे 16मध्ये येतात. तर या बँकेने फिक्स्ड डिपॉझिटवर इंटरेस्ट दिलं होतं, करंट डिपॉझिटवर इंटरेस्ट दिलं होतं आणि सेविंग डिपॉझिटवर. या तिघांची बेरीज केली तर यालासुद्धा आपण ए टोटल म्हणू. मग पण हा ए कोणता एक्सपेंडिचरचा आहे, ह्या 15 नंबरची बेरीज आहे टोटलची. आणि मग 16मध्ये रेंट रेट्स, डायरेक्टर फीस, इस्टॅब्लिशमेंट, सनरी एक्सपेंडिचर, हे सर्व खर्च आहे ते 16मध्ये येणार. ह्या सर्व 16ची बेरीज केली तर याची बीमध्ये येणार, म्हणजे हे बी आणि हा ए, म्हणजे हा टोटल एक्सपेंडिचर, म्हणजे ही बेरीज ही बेरीज जी आहे ही 15ची बेरीज आणि ही 16ची बेरीज. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण मग घेणार आहोत सीमध्ये प्रोव्हिजन्स. प्रोव्हिजनमध्ये तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं की प्रोव्हिजन्समध्ये टॅक्सेशन्स नावाचं पद होतं. ते त्यांनी म्हटलेलं आहे, बघून घ्या. टॅक्सेशन किती टक्के म्हटलेलं आहे, टॅक्सेशन तुम्हाला मेड प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन टू बी मेड 55%. आता हा 55% कसा येणार आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे की आता नेट प्रॉफिट तुमच्याकडे नाही आहे सध्या. तर ही जी इन्कमची टोटल आहे 15 लाख, ही जी इन्कमची टोटल आहे तुमची, ही जी टोटल आहे इन्कमची 15,80,400. या 15,80,400मधून तुम्हाला हे एक्सपेंडिचर जे आहे टोटल 16 एकूण हे 7,80,000 ए आणि बी या दोघांची बेरीज करून याच्यातून मायनस करून घ्यायचं आहे. आणि मग त्यातून बॅड डेट्स पण मायनस करून मग 55% हे तुम्हाला काढायचे आहे. तर मी तुम्हाला 55% कसे काढतात ते दाखवतो तुम्हाला नंतर. मग पण ते टॅक्स हे 55% काढायचं आहे तुम्हाला. ते काढत असताना तुम्ही असे करणार की ही कॅल्क्युलेटर करून बघा की 15,80,400
आणि हे पूर्ण इन्कम आहे, त्यामधनं पहिले हा इन्कम एचा मायनस होणार, मग बीचा मायनस होणार आणि हे बॅड डेट्स मायनस होणार. हे 3 पदं मायनस केल्यानंतर जे पद राहील त्याला नेट प्रॉफिट म्हणतात आणि मग त्या नेट प्रॉफिटवर हे 55% काढायचं आहे तुमचं. किती टक्के काढायचं तुम्हाला टॅक्स प्रोव्हिजन? 55%. तर ती कशी काढाल? या 15,80,000मधून या एक्सपेंडिचर ए मायनस, एक्सपेंडिचर बी मायनस आणि हे बॅड डेट्स मायनस, हे 3 केले, जे रक्कम राहील त्याच्यावर 55% काढलं तर इतकी रक्कम येणार. मग याच्यानंतर इथं तुमचं टॅक्स प्रोव्हिजन निघालेलं आहे आणि याची सीची टोटल आलेली आहे. आता आपण बघा इथं काय करणार आहोत की या ठिकाणी टोटल जी बनलेली आहे तुमची, आता टोटल एक्सपेंडिचर किती होत आहे बघा, की एची टोटल, त्याच्यानंतर बीची टोटल आणि मग त्याच्यानंतर इथे सीची टोटल आलेली आहे प्रोव्हिजनची, ती आहे सीची टोटल 3,91,000. या सर्व ए बी सीची मी इथं लिहून टाकलेलं आहे, ए बी सी, या सर्व ए बी सीची टोटल आली म्हणजे टोटल एक्सपेंडिचर झाला, याला टोटल ऑफ एक्सपेंडिचर म्हणतात, 13,25,700. आता 13,25,700 एक्सपेंडिचर आहे आणि आपल्या उदाहरणामध्ये इन्कम किती काढलं आपण? 15,80,400. याला आपण आय म्हणतो आहे. हे बघा टोटल इन्कम आपलं किती आहे? 15,80,400 आणि आपलं टोटल एक्सपेंडिचर किती झालेलं आहे ए बी सीचं? 13,25,700. मग 15,80,400मधून 13,25,700 गेले म्हणजे याला 1 मायनस 2 म्हणजेच 1 म्हणजेच इन्कम, हे टोटल आहे ए बी सी. तिकडं वर बघा इन्कममध्ये ए आणि बीची टोटल होती आणि या 2मध्ये टोटल ए बी सीची बेरीज आहे आणि वरच्या इन्कममध्ये ए बीचीच बेरीज होती. तर या वरच्या बेरजे ए बीच्या बेरजेमधून खालच्या ए बी सीची बेरीज वजा करायची म्हणजेच तुमचा हा नेट प्रॉफिट निघणार. हा गणितात लास्ट इयरचा नेट प्रॉफिट दिलेला होता 2,40,000. यावर्षीचा निघाला नेट प्रॉफिट एवढा, हा दिलेला लास्ट इयरचा नेट प्रॉफिट. याच्यानंतर तुमचे टोटल हा प्रॉफिट झालेला आहे 4,94,700. या प्रॉफिटमधून आता आपल्याला ॲप्रोप्रिएशन करायचे आहे. तर या ॲप्रोप्रिएशन करताना स्टॅच्युटरी रिझर्व मी तुम्हाला 25% घ्यायला सांगितली, तर ती कशा करंट इयरच्या प्रॉफिटवर घ्यायची असते. आपल्या गणितामध्ये आपल्याला करंट इयरचा प्रॉफिट दिसतो आहे 2,54,700. किती रुपये दिसतो आहे? 2,54,000. त्या 2,54,700वर तुम्ही 25% काढाल तर तुमची स्टॅच्युटरी रिझर्व निघणार आहे 63,675. कशावर काढले आपण 25%? हे 25% काढले आपण या प्रॉफिटवर काढले करंट इयरच्या. त्याच्यानंतर गणितामध्ये डिव्हिडंड दिलेलं आहे 40,000. याला ॲप्रोप्रिएशन, याला ए म्हणतात. याला काय म्हणतात? ए म्हणजेच ॲप्रोप्रिएशन. आणि डिव्हिडंड दिल्यानंतर मग 4,94,700 एकूण प्रॉफिट होता आपला. या प्रॉफिटमधून रिझर्व करता आपण एवढा प्रॉफिट ठेवलेला आहे, डिव्हिडंड करता एवढा गेला आणि बाकी उरलेला प्रॉफिट हा 3,91,025 हा बॅलन्स शीटमध्ये शो केला जाणार लायबिलिटी साईडला. अशा प्रकारे आपल्याला इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवावं लागत असते. अजून तुम्हाला थोडंफार कन्फ्युजन असेल तर अजून पुन्हा एक एक्झाम्पल घेणार आणि मग त्यामध्ये राहिल्या तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जाईल. ओके, थँक्यू.